जिथे प्रत्येक श्वासात रामनाम, तेच साखरखेडा, तेच गुरुकृपेचे पावनधाम. श्रीराम जय राम जय जय राम हा केवळ त्रयोदशी मंत्र नाही, तर लाखो भक्तांच्या जीवनाला दिशा देणारा आत्मशांतीचा आणि अध्यात्माचा अखंड मंत्र आहे. या मंत्राचा प्रसार करण्याची आज्ञा सद्गुरू ब्रह्मचैतन्य महाराजांकडून सद्गुरू रामानंद महाराजांना आणि त्यानंतर परमपूजनीय सद्गुरू प्रल्हाद महाराजांना प्राप्त झाली. त्या दिव्य आदेशाचे अक्षरशः पालन करत प्रल्हाद महाराजांनी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात रामनामाची पताका फडकवली आणि असंख्य भक्तांच्या अंतःकरणात भक्तीचा अखंड दीप प्रज्वलित केला. रामनामाचा प्रसार करताना त्यांनी केवळ शिष्य घडवले नाहीत, तर श्रद्धा, सेवा, त्याग आणि संस्काराचा एक विशाल आध्यात्मिक परिवार उभा केला. त्यांच्या महासमाधीनंतर हे कार्य थांबले नाही. गुरुमाऊली जिजीमाय यांनी त्याच निष्ठेने, समर्पणाने आणि प्रेमाने ही अखंड परंपरा पुढे नेली. आजही हा रामनामाचा प्रवाह अखंड सुरू असून असंख्य साधकांच्या जीवनाला नवीन दिशा देत आहे. बुलढाणा जिल्ह्यातील साखरखेडा हे गाव आज केवळ एक धार्मिक स्थळ नाही, तर लाखो राम भक्तांच्या श्रद्धेचे, भक्तीचे आणि गुरुकृपेचे केंद्र बनले आहे. येथे परमपूजनीय प्रल्हाद महाराजांची समाधी, पावन पादुका तसेच त्यांचे सद्गुरू रामानंद महाराजांची मूर्ती आणि पादुका विराजमान आहे. या पवित्र स्थानावर माथा टेकताच आज सद्गुरूंची सगुण उपस्थिती जाणवते. असा अनुभव प्रत्येक भक्त व्यक्त करतो. ही अनुभूती शब्दांच्या पलीकडची असून ती केवळ श्रद्धा आणि भक्तीतूनच अनुभवता येते. परमपूजनीय प्रल्हाद महाराजांनी महाराष्ट्रभर अनेक श्रीराम मंदिरे स्थापन केली. त्या प्रत्येक मंदिरात आजही अखंड रामनामाचा घोष सुरू आहे. दिवसागणिक, वर्षानुवर्ष सुरू असलेले हे अखंड नामस्मरण म्हणजे त्यांच्या कार्याची जिवंत साक्ष आहे. रामनामाच्या या अखंड प्रवाहामुळे असंख्य कुटुंबाच्या जीवनात समाधान, शांती आणि आध्यात्मिक बळ निर्माण झाले आहे. महाराजांच्या कार्याचे आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी प्रत्येक भक्तामध्ये सेवाभाव जागवला. म्हणूनच समाजातील विविध क्षेत्रातील मान्यवर, अधिकारी, उद्योजक, व्यावसायिक आणि सर्वसामान्य भक्त उत्सवाच्या काळात साखरखेड्यात येतात. येथे कुणीही पद, प्रतिष्ठा किंवा मोठेपणाचा हाव आणत नाही. प्रत्येक जण गुरुसेवा, नामस्मरण आणि महाप्रसाद सेवेत स्वतःला समर्पित करतो. हीच प्रल्हाद महाराजांनी दिलेल्या संस्काराची खरी ओळख आहे. साखरखेड्यात वर्षभर विविध धार्मिक सोहळ्यांचे आयोजन होत असते. सद्गुरू रामानंद महाराजांची जयंती आणि पुण्यतिथी, गुरुमाऊली जिजीमाय यांचा स्मृती दिन, बालनाथ महाराजांचे उत्सव, रामनाम यज्ञ आणि गुरुपौर्णिमा हे उत्सव हजारो भक्तांच्या उपस्थितीत भक्तिभावाने साजरे केले जातात. या प्रत्येक सोहळ्यात संपूर्ण परिसर श्रीराम जय राम जय जय राम या अखंड नामगजराने दुमदुमून जातो आणि वातावरण भक्तिरसाने ओथंबून जाते. गुरुपौर्णिमा हा प्रत्येक शिष्याच्या जीवनातील अत्यंत पवित्र दिवस मानला जातो. या दिवशी शिष्य आपल्या सद्गुरूंच्या चरणी कृतज्ञतेने नतमस्तक होतो, त्यांचे आशीर्वाद ग्रहण करतो आणि जीवन अधिक सद्गुणी, सेवाभावी आणि अध्यात्मय करण्याचा संकल्प सोडतो. सद्गुरूंचा कृपाप्रसादच वर्षभर जीवनाला दिशा, धैर्य आणि आत्मिक बळ देतो, अशी प्रत्येक भक्तांची अढळ श्रद्धा आहे. आजही साखरखेड्यातील प्रत्येक कणात रामनामाचे स्पंदन जाणवते. येथे येणारा प्रत्येक भक्त मनशांती, समाधान आणि गुरुकृपेचा अमूल्य अनुभव घेऊन परततो. म्हणूनच साखरखेडा हे केवळ एक गाव नाही, तर श्रद्धा, सेवा, संस्कार आणि अखंड रामभक्तीचा प्रवाही संगम आहे. त्या दिव्य प्रवाहाचे अधिष्ठान म्हणजेच परमपूजनीय सद्गुरू प्रल्हाद महाराज होय.
ज्यांच्या कृपेने आजही लाखो भक्तांच्या जीवनात रामनामाचा अखंड प्रकाश तेवत आहे. जय जय रघुवीर समर्थ.